तामिळनाडू गेली 5 दशकं 50 वर्ष राज्याच्या राजकारणावर फक्त दोनच द्रविडियन पक्षांचं अक्षरशः निर्विवाद वर्चस्व राहिले। एक म्हणजे एम करुणानिधी यांचा डीएमके आणि दुसरा म्हणजे एम जी रामचंद्रन आणि जयललिता यांचा एआयएडीएमके। तामिळनाडूच्या राजकारणात आजवर फक्त 2 पानांची किंवा उगवत्या सूर्याची हवा होती, पण आज 2026च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी या प्रस्थापितांची शिट्टी वाजवली आहे। त्यांची ही 50 वर्षांची द्विपक्षीय मक्तेदारी कुण्या जुन्या खेळाडूनं किंवा मातब्बरानं नाही, तर अवघ्या 2 वर्ष वय असलेल्या टीव्हीके पक्षानं मुडीत काढली। म्हणजे सुपरस्टार थलपती विजयनं आपल्या शिट्टी या निवडणूक चिन्हाच्या जोरावर ही ब्लॉकबस्टर कामगिरी केली। जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ थलपती विजय याच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम या पक्षानं तब्बल 109 जागांवर आघाडी घेत सेंचुरी मारली आहे। 234 जागांच्या तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची गरज असताना थलपतीला 10 जागा कमी पडल्या। सत्ताधारी एम के स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष 58 जागांवर आहे, तर भाजपचा मित्रपक्ष एआयएडीएमके 45 जागांवर आहे। काँग्रेस 5, पीएमके 4, सीपीआयएम 3, आययूएमएल 2 आणि भाजपला 2 जागांवर आघाडी मिळाली आहे। विशेष म्हणजे ॲक्सिस माय इंडिया या एक्झिट पोलनं 2 दिवसापूर्वीच याचा अचूक अंदाज वर्तवला होता। त्यांनी टीव्हीकेला 98 ते 120 जागा मिळतील असं भाकीत वर्तवलं होतं, जे आज तंतोतंत खरं ठरताना दिसतंय। राजकारणाचा कोणताही वारसा घराणेशाही नसलेल्या विजय थलपतीनं भल्या भल्यांना गंमत मध्ये कार करत प्रस्थापितांविरुद्ध बदलाची शिट्टी वाजवली आहे। त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत की कोण आहे हा सुपरस्टार थलपती विजय। त्यानं 2 वर्षातच शिट्टीच्या जोरावर ही ऐतिहासिक कामगिरी कशी केली, मातब्बर डीएमकेला कसं हरवलं, थलपतीचं बहुमताचं गणित कसं जुळणार आहे, काँग्रेस सोबतची निवडणूक पूर्वयुती हुकली पण थलपती राहुल गांधींमुळे निवडणुकीनंतर काँग्रेस सोबत येणार का, या सर्व प्रश्नांचं सखोल आणि इनसाइड विश्लेषण आपण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की कोण आहे हा थलपती विजय। विजय हा तामिळ सिनेसृष्टीतला सगळ्यात महागडा आणि लोकप्रिय मास सुपरस्टार म्हणजेच लोकांचा हिरो आहे। तो एका सिनेमासाठी तब्बल 200 कोटी रुपये मानधन घेतो, पण तामिळनाडूच्या जनतेसाठी तो केवळ पडद्यावरचा ॲक्शन हिरो नाही, तर गोरगरीब जनता, तरुण, शोषित, पीडित, वंचित यांच्यासाठी अन्यायाविरुद्ध लढणारा एक रॉबिनहुड अशी त्याची इमेज आहे। वडील एस ए चंद्रशेखर हे ख्रिश्चन आहेत, तर आई शोभा हिंदू आहे। त्यामुळे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक अशा दोन्ही वर्गांमध्ये त्याची एक वेगळी ओळख आहे। पण तो काही अचानक राजकारणात आलेला नाही। त्याची सुरुवात, त्याची तयारी त्यानं 15 वर्षापूर्वी सुरू केली होती। 2009 मध्येच त्याने विजय मक्कल एक्कम या आपल्या फॅन क्लबची स्थापना केली होती। पडद्यामागं त्याने या क्लबच्या माध्यमातून तळागाळात सामाजिक काम करत एक मोठं नेटवर्क उभारलं होतं। शिक्षण, वैद्यकीय मदत आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्ये त्याचे चाहते निर्माण झाले होते। ते हिरिरीनं काम करायचे। 2021च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये याच फॅन क्लबच्या सदस्यांनी अपक्ष म्हणून 100हून अधिक जागा जिंकल्या होत्या आणि विजय वैभवची आपल्याला तेव्हाच पहिली झलक बघायला मिळाली होती आणि त्याचा प्रस्थापितांना झटका बसलेला होता। 2 वर्षापूर्वी 2 फेब्रुवारी 2024ला विजयनं आपल्या टीव्हीके या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली आणि तो राजकारणात आला। राजकारणात 100% झोकून देण्यासाठी त्यानं 69वा आपला जो काही सिनेमा होता तो आपल्या सिने कारकिर्दीतला शेवटचा सिनेमा आहे असं जाहीर करून त्यांनी सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतली होती, संन्यास घेतला होता। यामुळे जनतेमध्ये त्याच्याबद्दल एक सिरियसनेस निर्माण झालेला होता की विजय हा टाइमपास म्हणून नाही, तर सिरियसली राजकारणात येतोय असा मेसेज जनतेत गेला आणि त्याचाच त्याला या निवडणुकीमध्ये फायदा झाल्याचं बघायला मिळतंय। विजयनं हा ऐतिहासिक विजय कसा मिळवला यामागे एक अत्यंत अचूक आणि अभ्यासू अशी रणनीती, स्ट्रॅटेजी आहे। विजयनं तामिळनाडूतील 234 जागांवर एकला चरोरीची भूमिका घेतली। डीएमके, एआयएडीएमके किंवा भाजप यासारख्या कोणत्याही प्रस्थापित पक्षाशी त्यानं आघाडी केली नाही। त्याच्या विजयात प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार, स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर पीके ज्यांना आपण म्हणतो, त्यांचाही मोठा वाटा आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये विजय आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली। त्या भेटीनंतर प्रशांत किशोर यांनी एक विधान केलेलं होतं, ते आता व्हायरल झाले। ते तेव्हा म्हणाले होते, विजय हा तामिळनाडूसाठी नवी आशा आहे। सध्या तामिळ लोक विजय थलपती आणि माझ्या बिहारचा शेजारी एम एस धोनीला ओळखतात,
पण निकालानंतर, विजयानंतर मलाही ओळखायला लागतील. आज पीकेचं हेच विधान खूप व्हायरल झाले. निवडणुकीच्या डेटावर देखील आपण आता इथं नजर टाकायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला नेमका विजय कसा मिळाला विजयला ते ध्यानात येईल. विजयाचा खरा जो काही पाया आहे तामिळनाडूमधल्या, तो तरुण आणि महिला मतदार आहेत. ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तब्बल 68% तरुणांनी विजयला मतदान केले. तसंच 20 ते 25 वयोगटातील 59% आणि 30 ते 39 वयोगटातील 45% मतदारांनी विजयला मतदान दिलंय, त्याला पसंती दिली. विजयनं स्वतःला उना विजय म्हणजेच तुमचा विजय म्हणून प्रेझेंट केलं, लोकांसमोर मांडलं. अगदी जसं एकेकाळी MG रामचंद्रन यांनी स्वतःला उनाईल तुमच्या घरचा मुलगा म्हणून प्रेझेंट केलं होतं, तसंच विजयने केलं. पण विजयला आजचं जे काही यश मिळाले ते काही सहज मिळालं नाही. त्याला अक्षरशः अग्निपरीक्षा द्यावी लागली आहे. 27 सप्टेंबर 2025 चीच गोष्ट आहे. तामिळनाडूच्या करूर इथं विजयची एक रॅली आयोजित करण्यात आली होती, पण रॅलीत प्रचंड गर्दीमुळं चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 2 वर्षाच्या चिमुकल्यासह 41 जणांचा जीव गेला. या घटनेनंतर सत्ताधारी DMKनं त्याला प्रचंड टार्गेट केलं. मीडियानं प्रश्नांचा भडीमार केला. विजय रॅलीला 7 तास उशिरा आल्यानंच ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याचा ठपका ठेवण्यात आला. पण विजयनं या संकटाचं रूपांतर एका संधीमध्ये केलं, विजयामध्ये केलं. विश्वासार्हता निर्माण करण्यामध्ये त्याला या संकटाचा फायदा झाला. त्यानं मृत व्यक्तींच्या कुटुंबियाशी स्वतः व्हिडिओ कॉलवर संवाद साधला आणि प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांची मदत जाहीर केली. यामुळे लोकांचा त्याच्यावरचा राग जो काही होता तो कमी झाला आणि त्याचा चाहता वर्ग खंबीरपणे पुन्हा एकदा त्याच्या पाठीशी उभा राहिला. मग बलाढ्य DMKचा त्यानं पराभव कसा केला? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या सत्ताधारी DMKचा पराभव का आणि कसा झाला? याला 2 मोठी कारणं जबाबदार आहेत. पहिलं म्हणजे सत्ताधाऱ्यांचा अहंकार आणि दुसरं म्हणजे तामिळनाडूत विद्यार्थी राजकारणाची निर्माण झालेली पोकळी. पहिल्या कारणाबद्दल आता आपण बोलूयात की DMK सरकारनं महिलांसाठी दरमहा 1000 रुपये देणारी कलई नगर मगलीर उरीमाई थोगई योजना सुरू केली आणि मोफत बस प्रवास यासारख्या योजना देखील सुरू केल्या. याचा चांगला फायदा देखील त्यांना होताना बघायला मिळत होता. पण त्यांच्याच मंत्र्यांनी आणि नेत्यांनी केलेल्या विधानामुळे या योजनेचा फायदा होण्याऐवजी निकाल येईपर्यंत आणि प्रचार संपेपर्यंत तोटा जास्त झाला. DMKच्या एका मंत्र्यानं महिलांच्या मोफत प्रवासाला OC म्हणजेच फुकटेगिरी असं म्हणत हिनवलं. आणखी एका खासदारानं असंच अत्यंत खालच्या पातळीवरचं विधान केलं. महिला हे सरकारचे 1000 रुपये घेत आहेत आणि त्या कॉस्मेटिक्स ब्युटी पार्लरसाठी वापरतात असं त्या खासदाराचं म्हणणं होतं आणि यामुळं महिला मतदार दुखावल्या. DMK बद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली. एक प्रकारची अपमानाची भावना महिलांमध्ये निर्माण झाली आणि याच अपमानाचा बदला त्यांनी EVM मशीनवरील TVKच्या चिन्हाचं शिट्टीचं बटन दाबून घेतला असं आता राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. चेन्नई इथून प्रसिद्ध होणाऱ्या द हिंदू न्यूजपेपरने एका अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. गेली अनेक वर्ष, दशकं तामिळनाडूतील सरकारी महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका झाल्या नाहीत. 1967 मध्ये याच विद्यार्थी राजकारणामधून, स्टुडंट पॉलिटिक्समधून DMKच्या आजच्या बड्या नेत्यांचा जन्म झाला. त्यांचं नेतृत्व आकाराला आलं. पण आज निवडणुका नसल्यामुळं विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग राजकारणापासून दुरावला गेलाय. कॅम्पसमध्ये राजकारणाची पोकळी निर्माण झाली होती. तरुण नेतृत्वाला कोणताही हक्काचा प्लॅटफॉर्म नव्हता. विजयनं हीच पोकळी ओळखली आणि ती भरून काढली. त्याने या तरुणांना एक नवा पॉलिटिकल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आपल्या पक्षाच्या निमित्तानं. इथं आणखी एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायला पाहिजे. अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीत असंच पहिल्याच निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवलं. पण केजरीवालांनी जनतेचं हित हीच आपली विचारधारा, पॉलिटिकल आयडियोलॉजी अशी गुळगुळीत भूमिका मांडली. म्हणजेच चित भी मेरी पड भी मेरी अशी गोलछाप भूमिका त्यांची होती. पण विजयनं मात्र आपली पॉलिटिकल विचारधारा आहे ती अगदी स्पष्टपणे जाहीर केलं. त्याने सांगितलं की भाजप हा आमचा वैचारिक शत्रू आहे, तर DMK हा आमचा राजकीय शत्रू आहे. त्यानं पेरियार, कामराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले राजकीय आदर्श मानत स्वतःला एक धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्याय मानणारा नेता म्हणून प्रस्थापित केलं. लोकांमध्ये स्वतःची तशी ओळख निर्माण केली. यामुळं DMKचा पारंपरिक मतदार ही विजयकडे खेचला गेला, आकर्षित झाला. मग विजय फॅक्टर मधला काँग्रेस फॅक्टर काय, पुढे काय होणार आहे? बहुमताचा 118चा आकडा गाठण्यासाठी त्यांना आणखी जवळपास 10 आमदारांची गरज आहे. इथंच काँग्रेस फॅक्टर सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे. तुम्हाला आठवत असेल की जानेवारी 2026 मध्ये विजयचा जननायकन हा सिनेमा सेन्सॉर बोर्डानं
अडवून ठेवला होता, त्याला ग्रीन सिग्नल दिला नव्हता, तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून विजयला उघडपणे जाहीर पाठिंबा दिला होता. तामिळ लोकांचा आवाज दाबण्यात मोदी सरकार कधीच यशस्वी होणार नाही असं तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते. विजय आणि राहुल गांधी यांच्यात अत्यंत सलोख्याचे चांगले संबंध आहेत, त्यांचं पर्सनल रिलेशन आहे. सत्ताधारी डीएमकेला सोडून काँग्रेस टीव्हीके सोबत जाणार अशी चर्चा ही निवडणुकीपूर्वी होती. त्यासाठी विजय ही सकारात्मक होता. त्याने प्रचार सभेतच खरी काँग्रेस आपल्या सोबत असल्याचं सांगत काँग्रेस मतदारांनाही आपल्याकडे खेचून घेतलं. आज निकाल आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रवीण चक्रवर्ती यांनी तामिळनाडूत विजय सोबत आघाडी न करणं ही काँग्रेसची एक मोठी राजकीय घोडचूक होती अशी कबुलीच मीडियाशी बोलताना दिली. आता विजयचे वडील एस ए चंद्रशेखर यांनीही काँग्रेसला टीव्हीके सोबत येण्याची ओपन ऑफर दिली आहे. त्यांनी म्हटलंय, काँग्रेस ही एक ऐतिहासिक आणि परंपरा असलेली मोठी पार्टी आहे, पण सातत्यानं दुसऱ्या पक्षांना डीएमकेला पाठिंबा देऊन काँग्रेसनं आपली स्वतःची ताकद गमावली आहे. आता वेळ आली आहे ती ताकद परत मिळवण्याची. विजय स्वतः काँग्रेसला ती जुनी ओळख आणि मजबूती परत मिळवून देण्यासाठी तयार आहे. त्यांनी काँग्रेसला एक प्रकारे टीव्हीके सोबत मिळून सरकार स्थापन करण्याची उघड ऑफर दिली आहे. टीव्हीके 118च्या बहुमतापर्यंत पोहोचू शकली नाही तर काँग्रेसचे 5 आमदार त्यांच्यासाठी किंगमेकरची भूमिका निभावू शकतात. तसंच IUML आणि CPI हे पक्षही पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे तामिळनाडूत टीव्हीके आणि काँग्रेस आघाडीचं सरकार येण्याची शक्यता बळावली आहे. थोडक्यात काय तर 1977 मध्ये सुपरस्टार अभिनेते MG रामचंद्रन म्हणजेच MGR यांनी DMK मधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढला आणि पहिल्याच फटक्यामध्ये प्रचंड बहुमतानं तामिळनाडूची सत्ता मिळवली होती, ज्याला AIADMK असा पक्ष म्हणतात. आज 2026 मध्ये जवळपास 50 वर्षानंतर जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ थलपती विजयनं त्याच अभूतपूर्व इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. रजनीकांत, कमल हसन आणि विजयकांत यांच्यासारख्या दिग्गजांनाही जे जमलं नाही ते विजयनं करून दाखवलंय. ते अचूक राजकीय टायमिंग, अभ्यासपूर्ण रणनीती आणि तळागाळातील मास अपीलच्या जोरावर ही गोष्ट, हे यश त्यांनी मिळवलंय. हा निकाल फक्त तामिळनाडूसाठी नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणासाठी एक मोठा धडा आणि इशाऱ्याची घंटा आहे. प्रस्थापित पक्षांनी जनतेला, विशेषतः तरुणांना आणि महिलांना जास्ती गृहीत धरलं तर जनता एका नव्या पर्यायाला अक्षरशः डोक्यावर घेऊ शकते. त्यात कोणतीही हायगाय करत नाही, हेच या निमित्तानं दिसलंय. पण तुम्हाला काय वाटतं? थलपती विजयचा हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा विजय भारतीय राजकारणात खरोखरच एक नवा ट्रेंड सेट करेल का? विजय एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून स्वतःला सिद्ध करू शकेल का? की हा फक्त एक टेम्पररी फॅन वेव्हचा परिणाम आहे? विजय थलपतीनं काँग्रेससोबत आघाडी करावी काय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.